व्यायामाचे महत्व. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज माणिक बंडोजी ठाकूर 1909 ते 1968. संत कवी, समाज सुधारक. अंधश्रद्धा, जातीभेद, धर्मभेद यांसारख्या समाज विघातक गोष्टींवर हल्ले चढवून त्यांनी देशभक्ती, अहिंसा व आत्मसंयम यांचे पाठ दिले. गावागावातून गुरुदेव सेवा मंडळे स्थापन केली. या कार्याबद्दल जनतेने त्यांना राष्ट्रसंत ही उपाधी देऊन त्यांचा गौरव केला. त्यांची अनुभव सागर, भजनावली, सेवा स्वधर्म, राष्ट्रीय भजनावली इत्यादी पुस्तके प्रकाशित आहेत. शिक्षण, भेदाभेद व अस्पृश्यता निर्मूलन, अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छता, सर्व धर्म समभाव यांविषयी कळकळीचे आवाहन करणारा व अज्ञानी जनतेला वात्सल्ययुक्त भूमिकेतून लोकशिक्षण देणारा त्यांचा ग्रामगीता हा ग्रंथ सर्वत्र आदराने वाचला जातो. मानवी जीवनातील व्यायामाचे महत्व प्रस्तुत रचनेतून कवीने स्पष्ट केले आहे. व्यायाम आरोग्यदायी मित्र, हे ध्यानी ठेवावे सूत्र. आळस वैरी मानिला सर्वत्र, सर्वतोपरी. व्यायामाविण सात्विक भोजन, तेही मारी विकारी होऊन. व्यायामे होय अग्निदीपन, अन्न पचन सहजची. व्यायामे जडत्व जाई दूरी, व्यायामे अंगी राही तरतरी. रक्त व्यवस्था उत्तम शरीरी, वाढे विचारी सजीवपण. व्यायामाने सशक्त स्नायू, व्यायामे मानव होय दीर्घायू. व्यायामहीना पित्त कफ वायू, जर्जर करीती अत्यंत. व्यायामे वाढे प्रतिकार शक्ती, स्वावलंबनाची प्रवृत्ती. व्यायामे अंगी वाढे स्फूर्ती, कार्य करण्याची. व्यायाम आरोग्यदायी मित्र, हे ध्यानी ठेवावे सूत्र. आळस वैरी मानिला सर्वत्र, सर्वतोपरी. व्यायाम, कवायत, फिजिकल एक्सरसाइज. महत्व, मोल, इम्पॉर्टन्स. सूत्र, सुवचन. की, आळस, सुस्ती, लेझीनेस. वैरी, शत्रू, एनिमी. मानिला, मानण्यात येते, कन्सिडर्ड. सर्वतोपरी, सर्व प्रकारे, बाय ऑल मीन्स अँड वेज. ध्यानी ठेवणे, लक्षात ठेवणे, टू कीप इन माइंड. संत तुकडोजी महाराज व्यायामाचे महत्व सांगताना म्हणतात, व्यायाम हा आरोग्यदायी शरीराचा मित्र आहे व आळस हा शत्रू आहे. व्यायाम केल्याने आळस दूर होऊन शरीर निरोगी बनते. व्यायामाविण सात्विक भोजन, तेही मारी विकारी होऊन. व्यायामे होय अग्निदीपन, अन्न पचन सहजची. व्यायामाविण, व्यायामाशिवाय, विदाउट एक्सरसाइज. सात्विक, सकस, हेल्थी. भोजन, जेवण, मील. विकारी, आजारी, सिक. अग्निदीपन, आग प्रज्वलित होणे, लाइट अप द फायर. अन्न, खाद्यपदार्थ, फूड. पचन, जिरण्याची क्रिया, डायजेशन. आरोग्य व्यवस्थित राहावे म्हणून आपण सात्विक आहार घेत असतो. परंतु व्यायाम न करता केवळ सात्विक आहार घेतला तर त्याचे विष बनून शरीर विकारी बनते. व्यायाम केल्यामुळे अन्नाचे चांगल्या प्रकारे पचन होते. व्यायामे जडत्व जाई दूरी, व्यायामे अंगी राहे तरतरी. रक्त व्यवस्था उत्तम शरीरी, वाढे विचारी सजीवपण. जडत्व, स्थूलपणा, हेवीनेस. अंग, शरीर, बॉडी. तरतरी, उत्साह, फ्रेशनेस. रक्त, रुधिर, ब्लड. उत्तम, उत्कृष्ट, बेस्ट. शरीर, देह, बॉडी. सजीव, जिवंत, लिव्हिंग. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात की व्यायाम केल्यामुळे शरीरातील स्थूलपणा, सुस्तपणा निघून जातो व उत्साह संचारतो. रक्तप्रवाह सुरळीत होतो, बुद्धीचा कस वाढतो, ती समृद्ध होऊन विचारांमध्ये सुधारणा होते. व्यायामाने सशक्त स्नायू, व्यायामे मानव होय दीर्घायू. व्यायामहीना पित्त कफ वायू, जर्जर करीती अत्यंत. सशक्त, मजबूत, स्ट्रॉंग. स्नायू, मसल. मानव, मनुष्य, ह्युमन. दीर्घायू, प्रदीर्घ जीवन, अ लॉंग लाईफ. व्यायामाहीना, व्यायामाशिवाय, विदाउट एक्सरसाइज. पित्त, एक ऍसिडिटीचा आजार, बाईल ज्यूस. कफ, छातीत सर्दी जमा होण्याचा आजार, फ्लेम. वायू, वाताचा विकार, गॅसेस. जर्जर, त्रस्त, अत्यंत, खूप, व्हेरी मच. जर्जर करणे, हैराण करणे, टू अफ्लिक्ट.
व्यायामामुळे स्नायू बळकट होतात, आयुष्य वाढते. याउलट व्यायाम केला नाही तर पित्त, कफ, वायू यांसारखे आजार शरीराला त्रस्त करतात. व्यायामे वाढे प्रतिकारशक्ती, स्वावलंबनाची प्रवृत्ती. व्यायामे अंगी वाढे स्फूर्ती, कार्य करण्याची. प्रतिकार शक्ती, विरोध करणारी ताकद, रेझिस्टन्स पॉवर. स्वावलंबन, स्वतःची कामे स्वतः करणे, सेल्फ डिपेंडन्स. प्रवृत्ती, कल, टेंडन्सी. स्फूर्ती, प्रेरणा, एनर्जी. कार्य, काम, वर्क. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात की व्यायामामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते, स्वावलंबनाची प्रवृत्ती अंगी बाणते. व्यायाम केल्यामुळे शरीराचा काम करण्याचा उत्साह वाढतो.